दुर्दैवी ही घटना अत्यंत आहे, दुःखद घटना आहे आणि ज्या महिला डॉक्टरांनी आत्महत्या केलेली आहे अशी सकृतदर्शनी माहिती मिळते की तिने त्यांच्या हातावरती लिहून ठेवलेला आहे काही गोष्टी की त्यांनी कोणाच्या त्रासामुळे हे केले असं माहिती मिळते। मला अधिकृत अजून आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं नाही। एसपीनं सुद्धा मी तिकडे जायला सांगितलेलं आहे। महिला एसडीपी तिथे गेलेल्या आहेत। मी एसपींशी बोललो तेव्हा एसपीने फॉरेन्सिकची सुद्धा फॉरेन्सिकची टीम सुद्धा आपण त्या घटनास्थळी रवाना केलेली आहे। आणि मी एवढंच सांगतो जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून की कुणीही कुठल्याही अगदी पोलीस दलातला जरी कोणी त्याच्यामध्ये समावेश त्याचा असला किंवा त्याचा संशय त्याच्याकडे असला तरी त्याला स्पेअर केलं जाणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण गुन्हा तर दाखल तातडीने केलाय। एसपीना मी सांगितलेलं आहे की ताबडतोब टीम रवाना करा। त्याप्रमाणे पोलिसांची 4 पथकं आणि लोकल क्राईम ब्रांचचे 1 पथक अशी 5 पथकं या आरोपींना शोधायसाठी या ठिकाणी आपण पाठवलेले आहेत आणि मला विश्वास आहे की लवकरात लवकर हे आरोपी पकडले जातील। एकही पुरावा या केसमधला आम्ही सोडणार नाही। म्हणूनच मी सांगितलं की महिला एसडीपीओना पाठवा की जेणेकरून त्या सगळे पुरावे कलेक्ट करतील, सगळे पुरावे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हातामध्ये राहतील आणि जो कोणी ह्याच्यात हे दुष्कृत्य करणारा व्यक्ती आहे त्याला निश्चितपणे कठोर शासन केलं जाईल।